गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. हे बघा विमान पण खाली आला आहे. आता आपण थोडंसं किल्ल्याला आपल्या पाणी मारूयात. बघा मित्रांनो, विवानने घेतलेलं आहे उठणं. इथं आपल्याला दूध आणि ब्रेड घेतले आणि चाललो आता घरी. काय दादू, विवान उठणं पाहिजे का तुला? ते रेडीमेड पीठ होतं ना ढोकळ्याचं, त्याच्यावर काय फक्त तडका दिलाय का मोहरीचा? स्टीम केलंय आणि मोहरीचा तडका दिला. असं काय दिसतंय? हे जरा स्पॉन्जी नाही दिसलं. होणार आहे का ते अजून? हे बघा मित्रांनो, ढोकळा इज रेडी. कसं किलो आहे ढोकळा? 60 रुपये पाव आहे ना? 60 ना? काल जे प्रियंकाने बटर बनवलं होतं ते मेल्ट केलंय आणि ते बघा कसं झालं. ते लई हार्ड होतं आणि मग ते तव्यावर तसंच ठेवलं. ठीक आहे, ते लावायचं ब्रेडला. आता जाऊन दे, खातोच खातो. तुम्ही नका खाऊ, आम्ही खातो. आई ब्रेड बटर चहाचा ब्रेकफास्ट आहे आज. आणि त्याचसोबत आहे आपल्याकडं कॉर्न, स्वीट कॉर्न. मामा काय आवडतं रे? मकाचं डाळ ना खातो. सगळ्यांनी आपली आपली प्लेट घ्या. ढोकळा सांडवतंय का? असं नाही, हे बघा ना, गाणी जास्त पसरट आहे. ब्रेडला हे नाही लावलं बटर. आता आपलं आपलं लावायचं, सेल्फ सर्व्हिस. पहिला आपण करू ढोकळा ट्राय. मस्त झाला. मला ते लावून या का याच्यावर बटर दे ना. आता मी तुझं शूट घेतो ना. जरा असं बुडवायचं का? अहो, एक हाताने घेतो ना तुम्ही. काय रे, चल दाखव. मी काय म्हणतो, हे बघा मित्रांनो, आई इथं बनवत आहे कापण्या. नीट आवता नाही. कापण्या बनवतो आम्ही. तुम्ही बनवता का कापण्या? सांगा कसलं पीठ आहे सांगा. ही रेसिपी सांगा. आईची रेसिपी आहे का? याच्यात ना गहू टाकला, डाळ टाकली. कोणती डाळ? हरभऱ्याची डाळ, गहू, भाजी भाजून टाकली, थोडी तांदूळ टाकले. गव्हाचा पाक करायचा आणि त्या पाकात मळायचा. कापण्या ज्यांना माहित नाही त्यांनी रेसिपी ऐका आणि करा कापण्या. आणि मला टॅग करा की आम्हाला कापण्या येतात. उद्या पहिली आंघोळ असते ना, कापण्या. उद्या अभ्यंग स्नान आहे, नरक चतुर्दशी. कापण्या दाखवते. कापण्या दापाटे खायचे असतात. दापाटे सगळ्यांना माहिती असेल पण कापण्या माहित नसतील. उद्या करणार आहे आम्ही कापण्या, म्हणजे आजच करणार आहे. प्रियंका तिकडे तळायचं काम करते का नाही अजून? सेटअप चालू आहे. सेटअप मदत करणार. खसखस टाकून काय करायचं? चांगले राहतात ना. ठीक आहे, करतो मी. मी ट्राय करणार आहे आता कापण्या. काय केलं? आणि याच्यात काय खसखस टाकू का? लाटायचं का? शिकू का? वाकडी आली तुम्ही, चालेल का? बॅटर मला वाटतं दिवाळीत सगळ्यात जास्त तेल यूज होत असेल. सगळ्यात जास्त 10 लिटर तेल लागेल आपल्याला. सगळंच तळे जे पण नुसतं तळलेलं. म्हणजे आपण ते बटाट्याचं चिप्स तळून घ्यायचे का? आता तेल तापलेलंच आहे तर हे झाल्यावर. मला आवडतं ते उपवासाच्या पापड्या, बटाट्याचा खीस. काय झालं तुला? झोप आली? काही कोणती स्टाईल आहे कापण्या तळायची? जमली आता हे.
घेतो मित्रांनो. करंजीचं स्टफ रेडी झालंय. मोदक आणि करंजीचं सेमच असतं मला वाटतं स्टफ. हा, मोदक आणि करंजी म्हणजे डिफरन्स काय? आणि मोदकात काय असतं? गुळ आणि खोबरं. करंजीमध्ये रवा. तसं पण बनवतात करंजी मोदकासारखी, फक्त मग शेप मध्ये करतात. पूर्वज गरम वालच घेतले. मस्त झाले मित्रांनो. आम्हाला आता जेवण करायचंय. मग म्हटलं आज स्वयंपाक नको बनवायला, आपण आज बनवू ओली भेळ. चिवडा बनवलाय. त्यासाठी हे बघा घरून चिंच आणली होती. याच्यात मीठ घालून ठेवलं ना मग खराब होत नाही. त्याच्यात पाणी टाकून थोडा वेळ भिजत ठेवायचे, 15-20 मिनिटं. गुळ नंतर टाकायचा. गोड पाणी. मी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो कापतो. चालल्या आहेत करंज्या. म्हणजे सगळ्यात आधी करंज्या स्टार्ट केल्या ना आम्ही. मी त्याचं ते खोबऱ्याचं काय म्हणतो आपण स्टफ रेडी केलं होतं. मध्ये बरेच आयटम आले आणि रेडी पण झाले. पण करंज्या हे कुठली आहे? एक डिझाईन बघू द्या. गुजिया झाल्या त्या. मस्त. हे बघा गुजिया शेप दिलाय प्रियांकाने. मस्त करणार आहे का ही डिझाईन? बघा मित्रांनो, प्रियांका काहीतरी नवीन ट्राय करते. करंजी नवीन डिझाईनची. अच्छा, काटा चम्मच डिझाईन बघा. मस्त डोकं लावलंय प्रियांका. टाका लागेल. 2 वड्या टाकल्या. मित्रांनो मस्त चिंच पाणी बनवलं. त्यात साखर टाकायला लागले आम्हाला कारण आंबट होतं. टाकणार आहे सांग कशी झाली? तूच बनवली. तुम्ही गरम आहे जरा सावकाश. कशी झाली? मस्त आहे ना. एकदम सॉफ्ट झाली बरं का. मित्रांनो खाली चाललोय. त्या किल्ल्यावर आपले मावळे ठेवायचे. हा मस्त आहे रे. शिवाजी महाराज पण आहेत. हो, त्याला पेंट केलं. काका व्हिडिओ स्टार्ट केलाय. हा बघा आमचा. पाणी मारावं लागतं कारण धान्य उगलं पाहिजे. आम्ही किल्ला आधी बनवायला पाहिजे होता 8 दिवस. हा उगलं असतं दिवाळीपर्यंत. हा ठीक आहे, काही नाही प्रॉब्लेम. मित्रांनो कृष्णाने त्यांच्या आजोबांकडून एवढे सैनिक मागवलेत. गावाला होते. पण आता ह्यावेळेस किल्ला इथंच बनवणार आहे. सगळे सैनिक आणलेत त्यांनी. बघा सगळे दाखवतो मी एक करू. तर मस्त आहे एकदम. चला आपण आता ते सगळे किल्ल्यावर ठेवूयात. आपण याच्यावर ठेवणार. ठेवा. ते अनारसाचं पीठ सांग स्टोरी आई. पहिलं जे पीठ बनवलं होतं त्या दिवशी दाखवलं होतं. ब्लॉग जर बघत असाल तुम्ही डेली कळालं असेल. पीठ बनवलं होतं आईने. ते काही सक्सेस झालं नाही. काय झालं नेमकी चूक त्याच्यात?
ते पिठात ना माझ्याकडून मोठ्याला राहिले ना ते त्याला बारीक लागत हां बारीक ते मोठ्याला राहिलं होतं बुगरा होतं त्यातलं इकडून हां मग हे तू विकत आणले का विकत आणलं नव्हतं. प्रियंकाला खायचं होतं अनारसा मग डायरेक्ट रेडीमेड पीठ आणलंय असे अनारसे बनतील का प्रियंका बघू ना आता एक मिनिट आई याच्यात काहीच टाकायची गरज नाही ना नाही रेडीमेड तर चांगलं येत आहे आहे सक्सेसफुल अनारसे बाय द वे दिवाळी वाइब्स येत आहेत का मित्रांनो बघा मस्तपैकी लाइटिंग केली सगळ्यांनी आणि आपला आकाश कंदील डॅन डॅन कोण टेस्ट करते यार माझा प्रॉब्लेमच आहे काय करायचं मित्रांनो आलायनस लावल्यामुळे प्रत्येक वेळेस मला काढावं लागते मस्त झालं हा कापण्या बी खाल्ल्या करंजे बी खाल्ल्यात आज मित्रांनो प्रियंकाने दिवसभर गोड बनवून बनवून टेस्ट करायला लावलंय मला थोडस काहीतरी तिखट खाऊन येऊया बाहेर जाऊन मित्रांनो जीशान रेस्टॉरंट विमाननगरचं ट्राय करतोय आम्ही तो मोस्टली हैदराबादचं फूड आहे मी सांगितले चिकन दम बिर्याणी प्रियंकाने सांगितले शेजवान फ्राईड राईस करी आहे मित्रांनो मिरची का सालान बोलतं त्याला कसं आहे फ्रूट कस्टर्ड ऑर्डर केलं मित्रांनो प्रियंकाने मित्रांनो आताच बिर्याणी खाऊन बाहेर आलोय प्रियंकाने फ्राईड राईस खाल्ला मस्त टेस्ट होती मला तर आवडली क्वांटिटी कमी आहे बरोबर ओके मध्ये झाले अजून घेतलं असतं तर मग ते ओव्हर झालं असतं मित्रांनो 10:30 वाजले आम्ही आलोय घरी आता प्रॉपर ऑथेंटिक हैदराबादी जर तुम्हाला फूड खायचं असेल बिर्याणी नॉनव्हेज स्पेसिफिकली तर तुम्ही तिथं जाऊ शकता विमाननगरला जीशान म्हणून आहे जीशान मस्त होता एक्सपिरियन्स माझा प्रियंकाने तर काय व्हेज फ्राईड राईस घेतलेला तर मला आवडलं मस्त वाटलं थोडी चिकन दम बिर्याणी थोडी वेगळी होती वेगळी म्हणजे आपल्याला आजकाल मिळते ना ती कलरफुल आणि मसालेदार त्याच्यापेक्षा वेगळी होती तर भारी वाटली मला तुम्ही नक्की ट्राय करा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्यापासून सुट्ट्याच आहे आपल्या तर उद्या काहीतरी नवीन होणार आहे उद्या नरक चतुर्दशी अभ्यंग स्नानाने आपल्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे तर उद्याचा ब्लॉग मिस करू नका आणि या ब्लॉगला इथपर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला लाईक करा ठीक आहे मग बाय बाय गुड नाईट टेक केअर